झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाची आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर वापर कुमादेवीवर वापर कुमादेवीवर
नरकासुराचा दाता नरकासुराचा दाता दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक 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 शरणागता देव राखे शरणागता देव राखे शरणागता देव राखे शरणागता देव राखे येरा वाखे विघ्नांचे येरा वाखे विघ्नांचे वाचे विघ्नांचे वाचे विघ्नांचे वाचे विघ्नांचे दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते तुका मने लीना वावे तुका म्हणे वावे तुका मने लीना वावे तुका म्हणे वावे कळे भावे वर्म हे कळे भावे वर्म हे कळे भावे वरमहे कळे भावे वरमहे कळे भावे वरमहे कळे भावे वरमहे तुका मने लीना वावे तुका म्हणे वावे तुका मने लीना वावे तुका म्हणे वावे कळे भावे वर्म हे कळे भावे वर्म हे कळे भावे वरमहे कळे भावे वरमहे कळे भावे वरमहे कळे भावे वरमहे दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक 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 डोबार कुमार हो पार कुमार जय जय डोबार कुमार डोबार कुमार पार 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 कुमार डोबार पार कुमार कुमार पार पार कुमार कुमार पार पार कुमार कुमार करणे तेचे करा करणे तेचे करा करणे तेची करणे तेची करा
नरका ओगरा का जाता नरका नरका ओघरा का जाता का जाता जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण नरका घोरा का जाता नरका घोरा का जाता का जाता जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण करणे तेचे करा करणे तेचे करा करणे तेची करणे तेची करा नरका घोरा नरका घोरा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण नरका घोरा का जाता नरका घोरा का जाता का जाता जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते
विठ्ठल 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 कुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल कुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 करुणेचे हेची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक शरणागता देव राखे ये वाखे विघ्नांचे तुका म्हणे लीन व्हावे कळे भावे वर्म हे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक विठ्ठल 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 करणे ते हेची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक या ठिकाणी द्वितीय वर्धापन दिनानिमित्त हा नाम यज्ञ चालू आहे. भगवान श्रीकृष्ण आणि माता राधा या दोन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा 2 वर्ष झालं. आता हे 2रं वर्ष पूर्ण होते म्हणून वर्धापन दिन साजरा केला जातोय. विठ्ठल 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 तो वर्धापन सप्ताह या कार्यक्रमानं होतो आहे. सप्ताहामध्ये अनेक विद्वान मंडळींची कीर्तन होऊन गेलेली आहेत. चांगल्या चांगल्या महाराजांची कीर्तनं घेतली गेली आणि त्या सर्वांची चांगली चांगली कीर्तनं झाली. आजचं हे कीर्तन एका म्हाताऱ्याकडे आहे.
वस्तुतः तो कीर्तन करण्यास योग्य नाही. अतिशय जरट अवस्था आणि अशा अवस्थेला प्राप्त झालेला हा काय कीर्तन करणार. खरंच आहे त्यानं काय कीर्तन करावेत, परंतु लोकांची अपेक्षा असं माहिती असताना सुद्धा माझं कीर्तन विठाला 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 विठाला. म्हणून देवाची इच्छा समजून मी कार्यक्रमाला आरंभ करतो आहे. हा कीर्तनाचा कार्यक्रम माझ्या इच्छेनं होणारा नाही, परमात्म्याच्या इच्छेनं होईल. विठ्ठल विठाला 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 विठाला. असं त्याच्या इच्छेनं ही त्याची सेवा आहे आणि ही सेवा प्रभूच्या चरणी समर्पित करण्याकरता म्हणून निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. तुकाराम महाराज या अभंगात सर्व मानव मात्रांना मार्गदर्शन करतात. विठाला 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 विठाला. अर्थात इतरांना हे मार्गदर्शन नाही. का नाही तर ते मार्गदर्शनात लायक नाहीत. त्यांना त्याचं काही कळत नाही. पशुकाय पाप पुण्य हे जाणती, मनुष्याया रीती ठाऊकी या. पशुकाय पाप पुण्य हे जाणती, 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 मनुष्याया रीती ठाऊकी या. मनुष्या रीती ठाऊकिया, मनुष्या रीती ठाऊकिया. पशवादिकांच्या ठाई हा विवेकूच नाही. इतर जे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या ठिकाणी हा विचारच नाही. मग पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काय उपजा मरती, बंध बहिरे पांगळ होती, बहिरे पांगळ मुकुळ. अशा तऱ्हेची ही सर्व मंडळी म्हणजे पशवादिक जरी जन्माला आले आहेत तरी ते मार्गदर्शन घेण्यास लायक नाहीत. विठाला 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 विठाला. आणि याच करता महाराज त्यांना मार्गदर्शन करत नाही. मग मार्गदर्शन कोणाला आहे? फक्त मानवांना. विठाला 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 विठाला. कोणतं मार्गदर्शन? करण्याचं मार्गदर्शन. म्हणजे
करण्याचं मार्गदर्शन का करण्याकरता आलेत म्हणून प्रत्येक मनुष्य हा या ठिकाणी आला म्हणजे करण्याकरता आलाय. विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि कर्ण त्यांच्या जीवनात असल्यामुळे त्यांना ही कर्मभूमी प्राप्त झाली आहे. म्हणजे त्यांचा कर्मभूमीमध्ये जन्म झालेला आहे आणि ते करण्याकरता जन्म दिलेला आहे. कारण या सर्व मानवांनी भगवंताकडे हा मानवी ध्येय मागितला. म्हणजे कशा करता भजना करता आणि देवानं दिला कशा करता. देवे दिला देह भजना गोमटा देह भजना गोमटा देव दिला देह भजना गोमटा. दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. झाला पाटा बाधिकेचा तो या झाला पाटा बाधिकेचा. देव दिला देह भजना गोमटा. देह भजना गोमटा देव दिला देह भजना गोमटा. देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. झाला पाटा बाधिकेचा तो या झाला पाटा बाधिकेचा. देवे देह दिला कशा करता भजना करता. देवे दिला देह भजना गोमटा. दिला याचा अर्थ यांनी मागितला आणि कशा करता भजना करता. माणसाने मागितला भजना करता आणि देवानं दिला भजना करता. विठ्ठल विठाला 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 विठाला. कमल मुख राम भजन कु दिया. कमळासारखं उत्तम असं मुख भगवंतानं भजना करता दिलेलं आहे. आता अशा या माणसानं भजना करता प्राप्त केलेलं हे मनुष्य शरीर ते प्राप्त झाल्यानंतर यांनी काय करायला पाहिजे. भजन करायला पाहिजे. विठ्ठल विठाला 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 विठाला. पण हे निमक आरामी लोक देवाला विसरले भलतच गाऊ लागले. करणे याचे नावे भलतेची करी अंगा मनाशी रुचावे. ये तुलने कृत्याकृत्य नाटवे. करणे याची नावे भलतेची करी. कर्ण या नावाखाली ही माणसं भलतच करू लागले. विठ्ठल विठाला 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 विठाला. आता खरं सांगा माणसानं योग्य करावं का भलत करावं. बरं कळत नाही असं नाही. भगवंतानं या ध्यामध्ये आपलं ज्ञान घातलंय. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. जेने ज्ञाने देविधे पाही पावती. म्हणजे ज्ञान असताना सुद्धा हा मूर्खपणा. विठ्ठल विठाला 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 विठाला.
असताना जाणत असताना जाणून हा मूर्खपणा करतात. म्हणजे भलत करत राहतात. आणि हे करण्याकरता तर हा मनुष्य जन्म नाही. कारण तुम्ही जे करताना ते न करण्यायोग्य आहे. काही त्याचा उपयोग नाही. फुकट फालतूपणा आहे हा. विठाला 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 भगवंतानं संसार करण्याकरता हा मनुष्य देह दिलाय असं कुठं सांगितले मला सांगा बरं. एखाद्या ग्रंथात, पुराणात, वेदात, शास्त्रात हे जे मनुष्य शरीर या दिलेल्या लोकांना हे संसार करण्याकरता दिलं असं सांगा कुठं म्हटलंय? कुठंच नाही. विठ्ठल विठाला 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 म्हणजे का नाही? तो संसार करण्याकरता योग्य नाहीच. काय त्याचा उपयोग आहे? तुम्ही आतापर्यंत कोणाला त्याचा उपयोग झाला सांगा. जे जे संसार करू करू मेलेत त्यांना संसाराचा काय उपयोग झाला तुम्ही सांगा ना मला. का त्यांना असा उपयोग झाला म्हणून कोणाला काय उपयोग झाला? काही उपयोग नाही. उलट हात झाडून या जाती पात्र होती दंडाशी. मोकळं जावं लागतं आणि यमाचे टोले खावे लागतात. विठाला 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 मारिती तुडिती झोडिती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल नाही त्या यमाशी करुणा. चांगलं केल्यानंतर त्याला कोणी मारत असतं काय? आपल्या जीवनामध्ये त्यांनी चांगलं केले अशा चांगल्या लोकांना मार असतो का? मार कोणाला? मूर्खांना. विठाला 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 विठाला. महाराज म्हणतात येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला म्हणे माजलो मी माझी भ्रमण केली ओढणी विटंबना. या संसारानं फार वाईट केलं म्हणून रुसलो संसारा सर्पा विखार पांढरा तुझी अंतरे दातारा या दावेदारा निमित्य. लक्षात ठेवा. म्हणून या संतांनी संसार केला नाही. विठाला 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 विठाला. मग केला काय परमार्थ? काही वेळेला तुम्हाला संसार त्यांच्याकडून झालेला दिसेल, झाला दिसेल पण केला नाही. झाला आणि ते व्हायला कारण आहे त्यांचं प्रारब्ध. विठ्ठल विठाला 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 विठाला. सर्व काही करत असत प्रारब्ध.
प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेचे वाढे मान प्रारब्धेची वाढे मान प्रारब्धेचे वाढे मान प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान प्रारब्धेची वाढे मान प्रारब्धेची वाढे मान प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान प्रारब्धेची वाढे मान प्रारब्धेची वाढे प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान प्रारब्धेची वाढे मान प्रारब्धेची वाढे मान प्रारब्धेची धन जोडे आणि प्रारब्धेची मान वाढे अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन येतो प्रारब्धाधीन येतो प्रारब्धाधीन येतो प्रारब्ध येतो प्रारब्धाधीन येतो प्रारब्ध अन्न मान धन हे प्रारब्ध अधीन माणसाधीन न माणसाच्या अधीन असते असं नाही प्रारब्धाच्या अधीन असत म्हणून काही माणसं खूप प्रयत्न करत असतात पण प्रारब्ध आणून नसल्यामुळे त्यांना काही मिळत नाही विठ्ठला विठाला 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 आणि काही न करताना भरपूर पैसेवाले होतात आता पाहायला मिळतं आपला याचा अर्थच असा हे प्रारब्धानं होणार आहे याच्या करता आपल्याला प्रयत्न करण्याची काही गरज नाही विठाला 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 प्रपंचाकरता प्रारब्धवाद आणि परमार्थाकरता पुरुषार्थवाद विठाला 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 म्हणून प्रयत्नपूर्वक परमार्थ करायचा असतो प्रयत्नपूर्वक संसार करायचा नाही पण माणसं प्रयत्न संसार करतात प्रपंच परमार्थ भजन घाली भोगावरी आणि हा कर्तव्य मनीधरी विठाला 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 परमार्थ करण्याकरता मानव हा आलेला आहे म्हणजे भजन करण्याकरता भक्ती करण्याकरता देवाचं चिंतन करण्याकरता देवाचं स्मरण करण्याकरता त्याचं ध्यान करण्याकरता त्याचं पूजन करण्याकरता आदी करण्याकरता मनुष्य जन्म आहे पण संसाराकरता मनुष्य देह आहे असं कुठे सांगितलं नाही विठाला 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 पण माणस संसार करतात सामान्यच करतात असं नाही बरेच बोलुक सुद्धा संसार करतात परमार्थ करतात विठाला 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 अरे परमार्थ आत्मकल्याणाकरता करायचा असतो संसाराकरता थोडाच आहे पण कशा अर्थ केला जातो संसाराकरता हे बेकार आहे वारकरी संप्रदायाला ही मोठी खाज आहे हे वाईट सुरू केलेले या लोकांनी विठाला 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 वस्तुतः तुम्हाला शरीर मिळालं भजन करण्याकरता भजन करावं
पण हे बळत करत राहतात असं महाराजांना दिसलं, म्हणून महाराज त्यांना सांगतात, अरे बाबा हे बळतं सलतं करू नका, मग काय करा, अभंगाच्या करण्याची हेची करा, करण्याची हेची करा, करण्याची हेची करा, करणे ते हेची करा, करणे ते हेची करा, करणे ते हेची करा. करण्याची हेची करा, करण्याची हे करा, करण्याची हेची करा, करण्याची हेची करा. हेची करा, करण्याची करा, करणे ते हेची 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 करा. करण्याची हेची करा, करण्याची हेची करा, करण्याची हेची करा, करण्याची हेची करा, करणे ते हेची करा, करणे ते हेची करा. नरका घोरा का जाता, नरका घोरा का जाता, नरका घोरा का जाता, नरका घोरा का जाता. जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण. नरका घोरा का जाता, नरका घोरा का जाता, नरका घोरा का जाता, नरका घोरा का जाता. नारायण, नरमध्ये नारायण. नारायण दयामध्ये नारायण, दयामध्ये नारायण, दयामध्ये नारायण, दयामध्ये नारायण. करणे तेची करा, जया घोरा जाता, अघोरा का जाता, नरका अघोरा का जाता. करणे तेची करा, नरका घोरा का जाता, नरका घोरा का जाता, नरका घोरा का जाता. करणे ते हेची करा, करणे ते हेच करा. हे काय करा, करणे करा, न करणे न करा. जे करण्यास योग्य ते करा, जे करण्यास योग्य नाही ते करू नका. का, ते जर केलं तर नरकाला जावं लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून नरकाला जायचं असेल तर हे करा, नरका जाणे तरी पापे आचरावे, नरकाने तरी पापे आचरावे, नरका जाणे तरी पापे आचरावे, नरका जाणे तरी पापे आचरावे. कथा न करावी विठोबाची, कथा न करावे विठोबाची, कथा न करावे विठोबाची. नरका जाणे तरी पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची. मरा, अरे हे देव व्यर्थ जावे, आयशे जरी तुझ व्हावे, द्यूत कर्म मनोभावे, सारी पाठ खेळावा. आणि एक कोड नरकात जावे याची चाड, तरी संत निंदा गोड करी कौतुके सदा. विठ्ठल 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 काय मानवी जीवनामध्ये या गोष्टी करायच्यात माणसानं? पाप करायचे? अरे पाप करण्या योग्य नाहीस.
ते निषिद्ध आहेत. हा? निषिद्धाचा त्याग आहे, विहिताचं आचरण आहे. म्हणून विहित कर्म करायची असतात आणि निषिद्धाचा त्याग करायचा असतो. संसार हा निषिद्ध आहे म्हणून तो त्याज्य आहे. विठाला 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 विठाला. माणसासारखं सुंदर शरीर मिळालं असता तुम्ही या घाणेरड्या संसाराकरता घालवायचं हे चूक आहे, कदापि योग्य नाही. तुम्हाला करायचं ना हेच करा. हेच म्हणजे काय? हेच म्हणजे काय तर पुण्य करा. करण्यायोग्य पुण्य आहे. पुण्य काय करतं? पुन्हा ती पुनित पुण्य. जे पवित्र करतं त्याला पुण्य मानावं. म्हणून पुण्य कर्म हे माणसाला पवित्र करतं. एवढंच नव्हे, ते मोक्षाला नेतं. विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून चांगलं केलं म्हणजे चांगलं होतं. याच्याकरता चांगलं म्हणजे पुण्य चांगलं आहे ते करावं. पाप कदापि करू नये. पण माणसं अलीकडे सगळी पापच करतात. विठाला 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 विठाला. आणि तिथं करण्यायोग्य नाहीत. त्यानं तर नरकाला जावं लागेल. नरका गोरा का जाता? चांगलं करावं आणि चांगलं आहे पुण्य. याचा अर्थ पुण्य करावं आणि पाप करू नये. पण माणसाची वृत्ती फार वेगळी आहे. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवः न पाप फलमिच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः. पुण्याचं फळ सुख मिळावं असं वाटतं, पण पुण्य करत नाही. आणि पापाचं फळ दुःख हे नको म्हणतात, पण पाप केल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठाला. नको त्या ठिकाणी हा समाज दिसतोय. हे कलियुगातलं मोठं घातक बेकार असं दिसून येते. आता हा कलियुगातला मानव कुठं जाईल? कुठं जाईल म्हणजे तिथं जाईल. म्हणजे कुठं? नरकात. निषिद्ध कर्माचं फळ आहे नरक. काय नरक जावं लागेल, नाही म्हणलं तरी जावं लागेल. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐशे किती. कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते. यांना चुकणार नाही, त्याच्या बापाला चुकणार नाही. विठाला विठाला कर्माचा सिद्धांत असा आहे, भोगेन तस्य क्षया. त्या कर्माचा काय होतो? भोगानच क्षय होतो. म्हणून भोगावंच लागतं. याचा अर्थच असा आहे, असं भोगायला येणारं जे कर्म पाप ते करू नका. किती दया आहे तुकोबारायांची. संत आपल्यावरती दया करतात.
अरे बाबा होय पाप करू नका ना विठाला 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 कशाला करून नरकला जाता नरका घोरा का जाता त्या घोर नरकला का जाता तुम्ही करू नका म्हणजे काय करा पुण्य करा हे सिद्ध झालं हा. तर माणसं म्हणतात आम्ही पुण्य करतो नाही तुम्ही करता हे पुण्य होत नाही पुण्य झालं ही तुमची भ्रांती असते भ्रम असतो वस्तुता ते पुण्य नसतं विठ्ठला विठाला 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 पुण्य काय करतं पुण्य वर नेतं आणि पाप काय करतं खाली आणतं मग हे जरा मोठ्या द्या इंद्रादिक देव जे आहेत ते सुद्धा पुण्य करणारे आहेत पण ते खाली येतात तो का म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती पुण्यक्षये अधोगती पुण्यक्षये अधोगती तुका म्हणे जाते पुण्यक्षया अधोगती अधोगती पुण्यक्षया अधोगती ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशन्ति एवं त्रयी धर्मनुप्रपन्ना गतागतम काम काबा लभन्ते पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका खाली येतात ज्या अर्थी खाली येतात त्या अर्थी पुण्य नाही विठाला विठाला पुण्य काय करतं पुण्य वर नेतं मग आम्ही करतोय काय हे नावाला तर पुण्य म्हणायचं असतं पापच म्हणून कर्माचे भेद असे आहेत एक पापात्मक पाप एक पुण्यात्मक पाप पापात्मक पापे नरका जायचे पुण्यात्मक पाप स्वर्गा जायचे आणि माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य आणि ते म्हणतात दुसऱ्या कडव्यामध्ये जय मध्ये नारायण जय मध्ये नारायण जय मध्ये नारायण जय मध्ये नारायण जया मध्ये नारायण नारायण जया मध्ये नारायण जया मध्ये नारायण जय मध्ये नारायण जय मध्ये नारायण जय मध्ये नारायण जय मध्ये नारायण नारायण जया मध्ये नारायण जया मध्ये नारायण नारायण जया मध्ये नारायण जया मध्ये ना शुद्ध पुण्य हेच एक जय मध्ये नारायण जय मध्ये नारायण जय मध्ये नारायण जय मध्ये नारायण शुद्ध पुण्य एक
नारायण नारायण जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण दयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य ते एक दयामध्ये शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते ते एक शुद्ध पुण्य कोणतं ज्याच्यामध्ये नारायण आहे ती म्हणजे जे करण्यामध्ये नारायण असतो याचा अर्थ नारायणाच्या प्रित्यर्थ केलं जातं म्हणजेच नारायणाकरता केलं जातं ते शुद्ध पुण्य माणसाच्या संपूर्ण क्रिया भगवत प्रित्यर्थ व्हायला पाहिजेत कारण हे पूर्ण शरीर भगवंता करता आहे म्हणून या शरीराकडून केवळ भगवंताची भक्तीच व्हायला पाहिजे विठाला 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 विठ्ठला नारायण नाथ महाराज म्हणता भक्तीविना पशु कशाशी वाढला भक्तीशिवाय माणसाला जगणं सुद्धा योग्य नाही ते व्यर्थ जगणे भक्तीनं जगला पाहिजे भक्ती करतच राहिला पाहिजे आणि माणसं सगळी पापच करतात विठाला 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 विठ्ठला विठाला 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 माणसानं शुद्ध पुण्य करावं याचाच अर्थ भगवंताची भक्ती करावी माणसानं मानवी देहाला आल्यानंतर ते शरीर देवाला अर्पण करावं ते देवाचे कारणी देवाला त्या कारणी लावावा बाकी कशाच करता काही करायचं नाही जे जे करायचं जे जे काही करतो देवा ते ते सेवा समर्पे यत करोश यदस नाशी हे जोशी ददाशेत यत तपशी कोणते तत्कृष्मदर्पणम हे सगळं भगवंताला अर्पण करा विठाला 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 विठ्ठला 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 माणसाची कर्म देवा करता हवीत हा मानव म्हणजे जीव काय आहे ममई वांशो जीवलोके देवाचा अंश आहे आणि तो शेवटी कुठं जायला पाहिजे देवाकडे जायला पाहिजे आणि देवाकडे हा जाईल केव्हा देवाला भजल तेव्हा विठाला 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 म्हणून सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी जन्म गेला वाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया तो म्हणत दादा मी मोठं बंगला बांधला गेला जन्म वाया काय फुकट गेला हा? अरे काय बंगला बांधून काय त्याचा उपयोग होतो त्या बंगल्याचा पैसे बँकेत आले काय तुमच्या उभी पडतात कोणाच्या उभी पडतात ते ज्याच्या पण ते पडतील काही सांगता येत नाही म्हणून हे काही करणं उचित नाही फक्त त्यानं एकच करावं देवाची भक्ती विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला
विठ्ठल करा हरी भक्ती परलोकी कामा हरी भक्ती परलोकी कामा हरी भक्ती परलोकी करा हरी भक्ती परलोकी कामा सोडविला यमापासोनिया सोडविना यमा पासोनिया सोडविना यमा पासोनिया करण ते करा हरी भक्ती परलोकी येईल कामा हरी भक्ती परलोकी येईल कामा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविना यमा पासोनिया सोडविला यमा पासोनिया सोडविला यमा पासोनिया भक्ती करा तुम्हाला यमाचा काही त्रास होणार नाही तो तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही भगवत पदाला प्राप्त व्हाल मोक्ष पदाला जाल सायुज्य मुक्ती प्राप्त होईल पण याच्याकरता भक्ती करा तेव्हाच हे भलतं सलतं काही करत राहतं ते असंच इथं राहील सांगा त्या रावणाची किती संपत्ती होती शुद्ध कांचनाची सप्त कोटी कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची पण काय झालं सांगा ते कवडी गेली काय सांगा ते कवडी गेले काय सांगा ते कवडी गेले काय तुका म्हणे ज्याची संपदा एवढी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी म्हणे ज्याची संपदा एवढी सांगाच्या कवडी गेली काय सांगाच्या कवडी गेली काय सांगाच्या कवडी गेली काय शुद्ध सोन्याची 7 कोटी एवढी ज्याची संपत्ती त्याला उपयोगी पडली नाही तुम्ही किती किंमत मिळवली असेल आणि कायचा उपयोग होणार एक दमडा सुद्धा तुमच्या कामाला येणार नाही विठाला 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 ते काळाचे धनकुबेराचे ते मानवाचे काय आहे मानवाचे काय तेथे मानवाचे काय देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय आहे ते मनुष्याचे काय आहे हे सर्व तुमचं काही नाही तुम्ही या ठिकाणी नाही तर कसं काय तुम्हाला मिळणार देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राहिलो पाय डोळे म्हणता मग ती कैसा मोकलिलो परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो विठाला 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 विठ्ठल विठ्ठल हे सर्व ज्याचं त्याला मिळणार त्याची व्यवस्था तो परमात्मा करत असतो तुम्ही काय करत तुम्ही आपलं भक्त भजन करा धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती म्हणून मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा जाण ठेवा ही कर्म सगळी वेगळ्या प्रकारच्या मार्गाला लागतं बाबा हो फक्त भक्ती अशी आहे का ती तुम्हाला उपयोगी पडेल म्हणून देवा करता करताना देवा करता केलं ते पुण्य रोज सकाळी स्वयंपाक केला जातो प्रत्येक घरी मग तो स्वयंपाक करत असताना
करतानाच उद्देश असा ठेवायचा असतो, देवा करता करायचा. म्हणजे रोज चूल पेटवायची देवा करता, आणि देवा करता करायचा, आणि देवाला नैवेद्य द्यायचा, आणि नंतर आपण स्वतः खायचं. देवाच्या प्रसादे करावे भोजन. आता असं आहे घर घर प्रत्येक घरामध्ये चाललंय का? कोण करा वरच बरं, कोण करतंय? एकच दिसला हातपूर झाला, बाकी कुठं काय? बाकी सगळे राक्षस. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. पूर्वीची माणसं तांबाटे पहिल्या निघाली का पहिली पाटी मारुतीच्या देवळात आणायची देवाला. वांगी निघाली का पहिली देवाला. हा, जो जो माल निघाल तो पहिला देवाला देत असत. पहिली जुनी पद्धत. आता आहे का? सगळे विसरलो. विठाला विठाला विठाला. विसरल्यांचं काय होतं? विसरली तया थोर झाली हानी. थोर झाली हानी. पचतील खाणी 84च्या. खाली 84च्या. पचतील खाली 84च्या. विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या. देवाला विसरायला नको. तुम्ही बाकी सगळ्याला विसरा, देवाला विसरणं योग्य नाही. कारण आपल्या सर्वांना जो जीवन मिळाले, जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जगजीवन नारायण गायन गुण तयाचे. त्यानं हे आपला शरीर दिले, म्हणून त्याची उपकार मानत जा. भेटायला भेटायला हा देह देवाला समर्पित करा. म्हणजे देवाच्या कामी लावा. समर्पित करणं म्हणजे त्याला अर्पण करणं. याचाच अर्थ त्याचं शरणागत होणं. आणि अशा प्रकारचं जर तुम्ही देवाची शरणागत झालात, तर भगवान त्याच्याकरता काय करतो? अभंगाच्या 3ऱ्या कडव्यात शरणागत देवा राखे. शरणागत देवा राखे. हो शरणागत देवा राखे. शरणागत देवा राखे. शरणगत देवा
जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण ओ जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण डोंगर कुमार जय जय विठोबा रखुमाई विठोबा आणि म्हणून त्याला सर्व भावानं शरण जायला पाहिजे. म्हणजे कसं शरण व्हायला पाहिजे अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये. तुका म्हणे लीन व्हावे 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 कळेवर महेजा कळे भावेवर महेजा नारायण जयामध्ये नारायण कळे भावेवर कळे भावेवर जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य पुण्याती लीन व्हावं म्हणजे कोणत्याच अंगानं त्याच्यावर वेगळं राहू नये. सर्व अंगानं त्याच्याशी लीन होणं. तुका म्हणे गंगा सागर संगमी तुका म्हणे गंगा सागर तुका म्हणे गंगा सागर संगमी तुका म्हणे गंगा सागर अवघ्या झाल्यावर मी एकमय झाल्यावर मी एकमय अवघ्या झाल्यावर मी एकमय ज्याप्रमाणे सागराला गंगा जाऊन मिळते ती सर्वस्वानं मिळते तसं आपण सर्वस्वानं देवाशी लीन व्हावं. मग तो भगवान आपलं सर्व प्रकारे रक्षण करणारा होतो. भगवान करो या अभंगाचा इत्यर्थ सर्वांच्या लक्षात येऊ आणि सर्व भाविक मंडळी परमात्म्याला सर्वांगानं भजवत त्याचे होत आणि तो परमात्मा तुम्हा सर्वांचं रक्षण करो एवढं सांगून माझी मी सेवा संपवतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम जाता मग सर्वांना एक महत्वाचं सांगून जातो. जोग महाराज बयतपुरी ही वारकरी शिक्षण संस्था आळंदी याची पहिली अशी शाखा इगतपुरी. त्या इगतपुरीचे लक्ष्मण महाराज इगतपुरीकर जोग महाराजांचे शिष्य. त्यांना जाऊन आता 75 वर्षे होत आहेत. म्हणून पुढच्या माघ शुदशमीच्या वेळेला त्यांची 75वी साजरी मोठ्या प्रमाणामध्ये होणारी आहे. त्या कार्यक्रमाकरता वृंदावनचे राजेंद्र दास महाराज येणार आहेत.
त्यांची 7 दिवस कथा होणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातले जेवढे मोठे मोठे महाराज लोक आहेत त्या सर्वांचे कार्यक्रम होणार. भव्य अशा तऱ्हेचं तो स्वरूप होणार आहे. सर्वांनी यावं, कारण आपण त्यांचेच आहोत सर्व. हा जो आपला विस्तार दिसतो भजन कीर्तनाधिकाचा, हा सर्व जोग महाराज आणि जोग महाराजचे शिष्य लक्ष्मण महाराज, व्यंकटस्वामी महाराज, मारुती बाबा बाबा आणि त्याचप्रमाणे मामासाहेब यांच्यामुळे हे सर्व झालेलं आहे. म्हणून या कार्यक्रमाकरता अवश्य सर्वांनी आवर्जून यावं अशी सर्वांना मी विनंती करतो. आता चाल म्हणा शेवटची जय. तुका म्हणली नावावे, तुका म्हणली नवावे, तुका म्हणली नवावे, तुका म्हणली नवावे, तुका म्हणे लीन व्हावे, तुका म्हणे लीन व्हावे, तुका म्हणे लीन व्हावे, तुका म्हणे लीन व्हावे. हा कळे भावे वरमये, वरमये काळे भावे, वरमहे, वरमहे, वरमये जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण. सर्व भावे वरमहे, सर्व भावे वरमहे, सर्व भावे वरमहे. जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण. सुत पुण्याचे शुद्ध पुण्याते शुद्ध शुद्ध पुण्याते